विषय असेल आणि सोबतच मुंबईकरांच्या हक्काचं घर, मुंबईकरांना हे मुंबईमध्येच घर मिळालं पाहिजे यासाठीचा विषय असेल, अशा अनेक विषय जे आहेत ते खरं तर सध्या चर्चेमध्ये आहेत आणि याच विषयावरती खरं तर आता वचननामा असू शकतो अशी दाट शक्यता आहे। मात्र याच्या व्यतिरिक्त हे प्रमुख विषयांवरती कायमच चर्चा होत राहिलेली आहे। याच्या व्यतिरिक्त आज ठाकरे बंधू नवीन कोणता मुद्दा मांडतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते सध्या सेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत, ते 5व्या मजल्यावरती आहेत आणि या ठिकाणी खरं तर आल्यानंतर आता हा वचननामा जेव्हा सुरू होईल खऱ्या अर्थाने तेव्हा याच जवळपास 15 ते 16 मुद्दे जे आहेत ते या वचननाम्यामध्ये असणार आहेत। आता या 15 ते 16 मुद्द्यांवरती नेमकं हे मुद्दे कोणते आहेत आणि याच्यावरती आता ठाकरे बंधू मुंबईकरांना काय आश्वासनं देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर। आणखी एक प्रश्न मी तुम्हाला विचारेन, खरं तर सध्या सेना भवनात आपण स्वतः आहात, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे का? नक्कीच खरं तर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। दादर आणि माहीम हा परिसर आपण पाहिला तर नेहमीच आपण बघतो ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून नेहमीच त्याची चर्चा होत असते आणि जेव्हा दोन ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा मुंबईकरांसाठी हा एक भावनिक विषय नेहमीच खरं तर होताना आपल्याला पाहायला मिळतो। आज सुद्धा जेव्हा वचननामा जाहीर होणार आहे त्यापूर्वी राज ठाकरे स्वतः जे ते सेना भवनामध्ये आलेले आहेत। काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे खरं तर या ठिकाणी आलेले होते आणि या ठिकाणी आत्ता 5व्या मजल्यावरती दोन्ही ठाकरे बंधूंची आणि सोबतच युतीच्या काही महत्त्वाचे जे नेते पदाधिकारी आहेत त्यांची एक महत्त्वाची चर्चा चालू आहे। त्या ठिकाणाहून ती चर्चा संपल्यानंतर या ठिकाणी येऊन तुळजाभवानीचं या ठिकाणी दर्शन घेतलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर बरोबर 1 वाजता पत्रकार परिषद जी ती सुरू केली जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतो की जे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत त्यांची मोठ्या संख्येने गर्दी सुद्धा सेनाभवनाच्या परिसरामध्ये झाल्याचं पाहायला मिळत आहे। घोषणाबाजी करणं असेल किंवा मग भगवे झेंडे असतील सगळ्यांच्या हातामध्ये, हे एक वातावरण जे ते सध्या या ठिकाणी तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबईकरांसाठी कोणती नवीन घोषणा करतात आणि आपण पाहतो आहोत की या पुढच्या या आता काही प्रचाराचे जे दिवस आहेत त्या दिवसांमध्ये हाच मुद्दा खरं तर महत्त्वाचा ठरणार आहे की ठाकरे बंधूंचा वचननामा, शिववचननामा जो आहे त्याची खरं तर चर्चा होताना पाहायला मिळते। आपण पाहतो आहोत की भाजपाकडून वारंवार किंवा मग इतर पक्षांकडून जी टीका खरं तर ठाकरे बंधूंवरती केली जाते, ही युतीची टीका केली जाते, महापौर कोण होणार याच्याबद्दल चर्चा होताना पाहायला मिळते। असं असताना कार्यकर्त्यांना बघतो त्यांना बळ देण्याचं जे काम आहे ते ठाकरे बंधूंकडून आजच्या या वचननाम्यामध्ये होऊ शकतं आणि सोबतच मुंबईकरांना खास करून नेमकी कोणती आश्वासने मिळतात आणि सोबतच आपण पाहतो आहोत की या सगळ्या अनुषंगाने ठाकरे बंधू आपली ताकद दाखवून देतात का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। पण त्यासोबत आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही वेळापूर्वीच काही पोस्टर्स जारी करण्यात आले ज्यामधून मुंबईकरांना भावनिक साथ घालण्यात आली आहे आणि तशीच काहीशी किनार या पत्रकार परिषदेत देखील पाहायला मिळेल। तर ही सगळी वातावरण निर्मिती आहे का, आपण काय सांगा? नक्कीच वातावरण निर्मिती आपण म्हणू शकतो, पण मात्र आपण जर पाहिलं ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जे भावनिक बऱ्याच निघाल्या। मी आता 3ऱ्यांदा आलोय, पण मी एकदा मागच्या प्रेसला आलेलो, मध्ये एकदा आलो। मी जवळ 12 वर्षांनी आलो। खाली मी ज्या दिवशी पहिल्यांदा आलो त्यावेळेला मी भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो, तेव्हा मी पहिल्या मजल्यावर माझं कार्यालय होतं, अख्खा पहिल्या मजल्यावर, आणि ते मला शिवसेना भवनमधल्या जुन्या सहकाऱ्यांनी खास मला पहिल्या मजल्यावर नेलं, माझी केबिनमध्ये मी गेलो। आठवणी काय बदलले असं वाटते सेना भवनात 12 वर्षामध्ये? अमित ठाकरेंना अबोध बालक असं संबोधलेलं आहे काही मुख्यमंत्र्यांनी, कसं बघता पुढची पिढी आहे ठाकरेंची सध्या राजकारणात? मला असं वाटतं की आता हे दोन भाऊ एकत्र झाल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, त्यामुळे वाटेल ते बोलून काहीतरी लक्ष वेधून संपूर्ण मुंबईत, महाराष्ट्रात दोन भाऊ एकत्र येण्याची जे वाट बघत होते ते सत्यात आलेलं आहे। त्यामुळे त्यांचं धाबं दणाणलेलं आहे। ते काय बोलतात आणि मुख्यमंत्र्यांविषयी मी काय बोलणार। आपण सध्या पाहू शकतोय कार्यकर्ते, नेते मंडळी, पदाधिकारी सध्या सेना भवनात दाखल झालेले आहेत। पत्रकार परिषद सुरू होण्यासाठी अवघा काही मिनिटं बाकी आहेत आणि अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय या वचननाम्यात मराठी माणसासाठी आणि मुंबईकरांसाठी काय वचन दिलं जाणार आहे।